तर आज आपण बनवणार आहोत खूपच साधी सोपी अशी रेसिपी नाश्त्याची। तर इथे मी कोबी घेतली, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर टाकून। त्यावर आपण टाकणार आहोत 2 अंडे आणि थोडंसं मीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। हे सगळं छान मिक्स करायचंय। तुम्ही यात थोडंसं पाणी पण टाकून मिक्स करू शकता। तर मी इथे पाण्याचा वापर नाही केलाय, मी परत 2 अंडे टाकून घेणार आहेत। तर तुम्ही त्याऐवजी पाणी टाकून सुद्धा ते बॅटर व्यवस्थित करू शकता। तर हे ना लहान मुलांसाठी तर खूपच छान पर्याय आहे, कारण की लहान मुलं अंड खाताना म्हणतात की पोळी सोबत नाही खाणार, तसंच खाईल। त्यांच्यासाठी तर खूपच छान ऑप्शन आहे आणि त्यांना कळणार पण नाही त्यात गव्हाचं पीठ टाकल्यावर, आणि लागते पण खूपच छान। अजिबात समजत नाही की त्यात आपण गव्हाचं पीठ टाकलंय। आणि बॅचलर मुलं जे असतात त्यांच्यासाठी तर खूप छान पर्याय आहे हा, कारण की त्यांच्याकडे तेवढं साहित्य अवेलेबल नसतं, म्हणून हा पर्याय छान आहे नाश्त्याला। तर तेल टाकून आपण छान असे सगळे एक एक करून खरपूस भाजून घेणार आहोत। आणि हे चटणी सोबत नाही खाल्ले तरी पण चालते, किंवा टोमॅटो सॉस सोबत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता। हे खूपच छान लागतात खायला आणि साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे मी माझ्या मुलीसाठी केलंय। तर हे बघा, असा नाश्ता तयार करून द्यायचा आहे मुलीला। तर चला, रेसिपी आवडली का तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा।